आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर जारी। धोरणाच्या पुनर्विचारासाठी डॉ. नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती। पूर्वीचे 2 जीआर औपचारिकपणे रद्द, नव्या जीआरमध्ये उल्लेख। नवी समिती 3 महिन्यात आपल्या शिफारसी सादर करणार। मराठी माणूस एकत्र आल्याने सरकार हादरलंय। सरकार हादरल्याने जीआर रद्द झाला। मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। बीएमसी मुख्यालय परिसरात बॅनरबाजी, बॅनरद्वारे उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। उभाठानेच केला मराठीचा घात, असा बॅनरवर उल्लेख। गिरगावात 5 जुलैच्या विजयी सभेचं निमंत्रण देणारा बॅनर चर्चेत। बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरे आशीर्वाद देताना ठाकरे बंधू मिठी मारतानाचं चित्र। गिरगावच्या ठाकूरद्वार सिग्नल परिसरात बॅनरबाजी, विजयी सभेसाठी बॅनरमधून खुलं निमंत्रण। मातोश्री परिसरात बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। उभाठानेच केला मराठीचा घात, असा बॅनरवर उल्लेख। दहिसरमध्ये एकाच बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र फोटो, मध्यभागी बाळासाहेब आणि शेजारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो। या मराठीसाठी एकत्र, असा बॅनरवर उल्लेख। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा आज भाजपात प्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवीण माने भाजपमध्ये प्रवेश करणार। प्रवीण मानेंनी इंदापूर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ। संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप। तर माझ्या भाजप प्रवेशाच्या भीतीपोटी विरोधकांचं हे कट, अपूर्व हिरेंची प्रतिक्रिया। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांची नाराजी दूर। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने नाराजी दूर झाल्याची माहिती। उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांचा फोनवरून संवाद। संजय पवार आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार।